निवडणुकीवर एआयचे सावट, पक्षांना फायदा आणि भीतीही. आव्हानांच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सतर्क. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय सारे जग ढवळून निघाले असताना आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्या माध्यमातून आभासी वास्तव आणि आभासी अवास्तव प्रतिमांचा वापर प्रचार व अपप्रचारासाठी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रमुख राजकीय पक्षांच्या आयटी सेलच्या यंत्रणा त्याचा वापर आणि मुकाबल्यासाठी सज्ज झाल्या आहेत. भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात एआयचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधित डेटा गोळा करून त्यांचे विश्लेषण केले आहे आणि मतदारसंघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे. प्रतिमा निर्मितीसाठी गैरवापर होण्याची शक्यता. खऱ्या आणि एआयने बनविलेल्या प्रतिमांमधील फरक ज्यांना कळत नाही अशा लोकांवर जाहिराती आणि संदेशांचा भडीमार करण्याची योजना राजकीय पक्षांनी आखली आहे. एआय निर्मित दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओचा प्रभाव रोखणे, खोटेपणा उघड करणे असे मोठे आव्हान पक्षासमोर असेल. आगामी निवडणुकीत एआयचा चांगला वापर होण्यापेक्षा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे. डेटा गोळा करण्याचे काम सुरू. फेसबुकवर असलेली एक व्यक्ती राजकीय, सामाजिक स्वरूपाच्या किती पोस्ट टाकते, त्या पोस्टना त्याचे फेसबुक फ्रेंड्स व अन्य लोक कसा प्रतिसाद देतात याची माहिती घेऊन ते फ्रेंड आणि त्यांचीही फ्रेंड अशांचा डेटा गोळा करण्याचे काम राजकीय पक्ष आणि विशेषतः भाजप सध्या करीत आहे. त्यातून भाजपच्या विचारसरणीचे कोणते, विरोधातील कोण आणि दोन्हींबाबत नाहीत किती जण असे आहेत याची माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठीही एआयचा वापर केला जात आहे. एआय क्षेत्रातील कंपन्यांची सेवा घेतली जात आहे. श्वेता शालिनी, भाजप प्रदेश काय म्हणाल्या? एआय माहिती जमा करणे, विश्लेषण करणे, लोकांपर्यंत पोहोचणे यासाठी फायदा आहे. मात्र एआयचा गैरवापर करून बदनामी केली जाऊ शकते. दोन्ही पातळींवर आव्हाने आहेत. त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. श्वेता शालिनी, प्रदेश भाजप सोशल मीडिया प्रभारी. एआयचा आगामी निवडणुकीत गैरवापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सर्व यंत्रणा हाताशी धरून काँग्रेसवर सोशल मीडियातून हल्ले नक्कीच केले जातील. त्यांचा मुकाबला करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.